केंद्रीय लोकसेवा आयोगासह स्पर्धा व नागरी सेवा परीक्षेत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीने हज कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने देशात 20 राज्यातील केंद्रावर प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हज कमिटी ऑफ इंडियाने मुंबईतील हज हाऊस येथे रेसिडेन्शियल कोचिंग इन्स्टिट्यूट नागरी सेवा परीक्षांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार 22 मे रोजी हज कमिटीने UPSC नागरी सेवा परीक्षा मोफत निवासी प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 2009 मध्ये हे प्रशिक्षण सुरू करण्यात आले. त्यातून प्रशिक्षण घेऊन UPSC परीक्षेत उत्तीर्ण होऊन 25 विद्यार्थी कलेक्टरसह इतर मोठ्या पदांवर गेले. हज हाऊसमध्ये झालेल्या या प्रशिक्षण केंद्राचा मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाला होता. परंतु केंद्र सरकारने 2023 मध्ये हे प्रशिक्षण बंद केले. त्यामुळे मुस्लिम समाजात मोठा असंतोष उफाळला होता. पुन्हा हे प्रशिक्षण केंद्र सुरू करावे अशी मागणी करण्यात येत होती. केंद्र सरकारने यावर्षीपासून पुन्हा हज हाऊसद्वारे चालविण्यात येणारे हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला असून यावर्षीपासून मुंबईसह देशातील 20 राज्यात हे UPSC प्रशिक्षण केंद्र सुरू झाले आहे. या प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2025 अशी आहे. 13 जुलै रोजी MCQ बहुपर्यायी प्रश्नांची प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांची 24 आणि 25 जुलै रोजी निबंध लेखन आणि मुलाखत घेण्यात येईल. 31 जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल.